कितीही झालं तरी कुंकुमार्चन करताना खंड पडता कामा नये. हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. कुंकुमार्चन करताना जर खंड पडला तर देवीचा कोप होईल आणि घरावर संकट ओढवेल, हे लक्षात ठेव. नाही आजी, तुम्ही काही काळजी करू नका. अगदी व्यवस्थित पार पाडेन मी सगळं. आजी मला सांग, जे कुंकुमार्चन करणार आहेत त्यांना कंपल्सरी घरीच थांबावं लागेल ना? म्हणजे बाकीचे आम्ही जाऊ शकतो ना बाहेर. का तुला कुठं भटकायला जायचंय ग? आजी, अगं ते हॅरीच्या आजीला भेटण्यासाठी आम्ही पुण्याला जातोय. तुम्ही जाऊ शकताय, पण हिला कुठेही जाता येणार नाही. हो पण आजी, माझ्या आजीची कंडिशन खरंच खूप वाईट आहे. हो अहो ए बस, मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही. आई वडिलांचा शब्द न पाळणाऱ्या माणसांशी मला बोललेलं आवडत नाही. चल निघा इथून, निघा इथून, निघा म्हटलं ना. काल मी आईला सांगितलं होतं, कुंकुमार्चन करताना मी देवीकडे आजीसाठी प्रार्थना करणार आहे. त्यामुळे ही पूजा पूर्ण करून मगच मी सिद्धिराज बरोबर पुण्याला जाईन. पूजेला सुरुवात कर. सिद्धू, 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 सिद्धू. काय रे, काय झालं सिद्धू? सिद्धू समजत नाही तुम्हाला? पूजा सुरू आहे ते. काकू, सिद्धू कुठे? सिद्धिराज कुठे आहेत म्हणजे? काल तुमच्या बरोबरच गस्त घालायला गेले होते ना ते? तुमच्या बरोबर नाहीयेत? नाही, आमच्या सोबत नव्हता आणि तो गस्त घालणाऱ्या पोरांसोबत पण नव्हता. त्यांनी फोन उचललाच नाही. आम्हाला वाटलं तो घरी गेला, म्हणून आम्ही शोधायचं पण बंद केलं. अरे पण मग सिद्धू आहे कुठं? म्हणजे काल रात्रीपासून सिद्धिराज गायब आहेत?